गाइस गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. आता उठल्या तर बस सकाळ वाजल्या 10:30 वाजल्या. तांग दोन झालेला गरमागरम चहा पिता आणि जायचा दवाखान्यामध्ये. मला नाही कोणालाच नाही, सोन्याला घेऊन दवाखान्यामध्ये जायचा. त्या ती पाठीमाग कुत्रा सॉरी माजर चावली ती ना, ती गाठ झाली, त्यासाठी त्याला दवाखान्यात न्यायचा. ही बघा जाली घेतली. बरं येऊन सोन्याला ठेवू आणि घेऊन जाऊ. कुठे तर नाही न्यायला, फोर व्हीलरच न्यायला लागेल. या जाग्यात तू आलेला आहे, येऊन उभा राहिला. नवसाला नंदी तू पाहतो. बरोबर. सकाळ अवतारी गुण्या नंदी आहे, सगळंच ओळखणारा नंदी बाबा आहे. या जाग्यात तू आला, येऊन उभा राहिला. 22 वर्षाचा तू झालेला आहे म्हातारा नंदी. बरोबर. चहा पितो का ह्या जाग्यात? चहा प्यायला आला, चहा प्यायला आला, दूध प्यायला आला. अरे लहान मुलांसारखे चॉकलेट बिस्किट खायला आला नाही. तांदूळ खायला आलेला आहे, तांदूळ खायला आला, आशीर्वाद द्यायला आला, मायेचं कुंकू लिहायला आला. कोण्या देवाचा आहे तू? महालक्ष्मीचा नंदी म्हणून तुला महालक्ष्मीचा, अरे गावदेवीचा, गजानन गणपतीचा, पार्वती रायाचा, अरे जीवदानीला चाललाय, जीवदानी मातेचा नाही म्हणतो. भोलेनाथाचा नंदी का? भोलेनाथ शिवशंकराचा नंदी म्हणावं त्याला, भोलेनाथ शिवशंकर. हे भोलेनाथाच्या नंदी बाबा. बरोबर. दिले का कुणी दिलं तुला? कुंकू लावलं, शिदा दिला, कुंकू पुढं लावलं, बघ, पायावर पुढं पाणी बघा. घातलं, तांदूळ चपाती चारलं, तुला हळद कुंकू लावलं असल, तुझी पूजा केली असन, अरे तुला गोळ पोळी खाऊ घातली असन नाही. मग देणार देणार, आणून देते का? पूजा करणार तुझी. जाणे ना तिकडे जवळ नाही. बाबूला तिथला नावा. काय नाव आहे तुझं? लय आयुष्य आहे तुला. अजून तू करेक्ट 42 वर्ष मरत नाहीये. नाव काय आई? तत्वरेषा जिंदगीमध्ये आहे. लोक खाणारे आहे, देणारे कुणी भेटत नाही. आणि शून्यातून वरती आलेले आहे तुम्ही. हरम धनाची आशा नाही आई तुला. वाघ गेला आणि कोल्हे राज्य करू लागलेले आहे. यो बघा सोन्याला येऊन घेतलेला दिसते. डोला 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 दिसत होता याला. चला आता याला घेऊन जाता दवाखान्यामध्ये. चला या पोहोचलो दवाखान्यामध्ये. लागतात ना 2 मिनिटं, पण मला लागला पुरा अर्धा तास, कारण मी इकडे तिकडे फिरत असतो ना म्हणून. चला सोन्याला दवाखान्याशी आणलेला. तर बघा माजर चावली ती, भोका गावठी आपला, त्यामुळे तिथे गाठ येते, ती आता फुटली होता, आता एकदम व्यवस्थित आहे. किंवा आमचा दवाखाना हा सोन्या. तो 4,60,000 रुपये याला बनवायला खर्च झाला. चला आता जायला निघू दवाखान्यामध्ये. काम झालेला, त्याला इंजेक्शन मारलं आणि औषध लावलेला. तर बघा जवळा फुटला बोलतो, चांगला झाला बोलतो, घाण रक्त बोलतो सगळा बाहेर आहे. तर आता मी चाललो दवाखान्यामध्ये आपले नगरपालिकेचे. मागं मला कुत्रा चावले ना, त्याचं ते डोस घ्यायचं. तर आता यो लास्ट डोस आहे. आता यो पण डोस घेऊन दिला. जास्ती लांब नाही, सगळं ना 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. लगेच आपण पोचू इथं. आता समजा पोचलोच. यो बघा तो दवाखाना इकडे खाली. काय गाडी वा. याला आमचा यो बघा पत्रांचा दवाखाना आमचा या. चला या. आता आपला काम झालेला. थोडाच टाईम लागला, पेशंट जास्ती होतं त्यामुळे टाईम लागला. जाम दुखतं रे, लय खतरनाक डोस दिला आज. जाम म्हणजे जामच दुखायला लागला. मॅडम बोलतो चोलू नको, असाच ठेव. चोलल्यावर बोलते काही फायदा होणार नाही, त्यासाठी असाच ठेवायचा आता. तर आता सोन्या कुठे गेला माझा? सोन्या, ए सोन्या. हे बघा रिक्षा बघा किती लागल्या. बरीच इथं येत असतात काही जण, म्हणजे ज्यांच्या गाडी नाही ते इथं उतरतात बसनी आणि दवाखान्यात येत असतात. चला आता आपली कोलेगावची असली तर पायी प्रवास 5 मिनिटामध्ये इथं पोहोचतात. म्हाडाची लॉटरी लागली, म्हणजे 15 लाख रुपयांत रूम 1 BHK. तो पण 320चा का 330चा एरिया 1 BHK फक्त आणि फक्त 15 लाख रुपयांत. तर कुठं अनलिगली रूम घ्यायपेक्षा
मग येऊन वापस ते KDMC वाले तोडतील, नगरपालिकावाले MIDC वाले येऊन तोडतील. ते जाण्यापेक्षा आपले इथे येऊन रूम ज्या सरकारी रूमात आणि ते पण लिगली फुल रजिस्टर करून भेटतील. चांगल्यासाठी सांगता, वाईटासाठी सांगत नाही. ते साधा रूम ज्याला त्याचं 6-7 लाख रुपये पडतात, तो 1 BHK आणि तो पण रजिस्टर करून आपले नावावर भेटणार आहे. हे बघा, थांबा तुम्हाला दाखवता. हे बघा, या साईडला पलावा आणि यो आपला शिरडोन म्हाडा, या साईडला शिरडोन म्हाडा. ये रूम 15 लाख रुपयाला भेटेल तुम्हाला, तो पण रजिस्टर आणि लिगली. मस्त पार्किंगसाठी सोय बी सगळी आहे इथं. कमीत कमी समजा आवऱ्या बिल्डिंग आहेत का मोजून फायदा नाही, आवऱ्या बिल्डिंग आहेत इथं. खरं सांगतो मी, कारण की बरेच मी पण जाऊन आले, एकदा बघून आले, म्हणून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असतो. म्हाडाच्या रूमात या साईडला पलावा यो नाही परवडणार, पण यो नक्की आपल्याला परवडेल. बरेच ठिकाणी बोर्ड लागल्यान शिरडोन म्हाडाचं बोर्ड लागलेलं बरेच ठिकाणी. 15 लाख रुपये रूम, म्हणजे 14,96,000 रुपये रूमची प्राईस आहे. 5 लाख रुपये भरा, असते हप्ता भरा. लोनवर पण सोयी सुविधा सगळ्या आहेत. पार्किंगसाठी सोय पण आहे. आणि तिशा सगळ्यात मोठा हायवे जाणार आहे, विरार अलिबाग कॉरिडॉर जाणार. तिशा मोठा हायवे, 6 लेनचा हायवे जाणार आहे. आपला मुंबई पुणे एक्सप्रेस कसा तसा हायवे जाणार दिशा. थेट विरारवाल्या निघायचा, डायरेक्ट थांबाला अलिबाग. आणि आपले कोलेगाव नाक्यावर जंक्शन 15 एकरचा, म्हणजे आपला घर जाणार आहे ना तिथं 15 एकरचा जंक्शन आहे. फिरून येतील, तिथं उतरतील. वापस दिशा मेट्रो पण जाणार आहे. बघा, परवडत असतील कोणाला जाऊन रूम घ्या, फायद्यासाठी आहे आणि भविष्यात फायदाच होणार आपला. घाटा तर होणार नाही, आवरा आहे 100%. आज भाव कमी आहे, उद्या पुढच्या वर्षी वापस भाव वाढेल. 15 लाख पुढच्या वर्षी लगेच 20 लाखावर त्याचे पुढच्या वर्षी अजून भाव वाढेल. जसा रस्ता येत जाण जवळ तसा भाव वाढत जाईल. परप्रांतीय लोक जाम रूम घेतात. फक्त आपली माणसं रूम घ्या तिथे पैसे टाकण्यापेक्षा ते लोक डुबून पळवतात, बँकवाली बी पळवतात आली. काही भरोसा नाही, त्यापेक्षा आपलं पैसा चांगले मार्गाला लागेल तिथं, दुसरा काही नाही. परप्रांतीय लोक जाम रूम घेतात. खरं सांगतात तुम्हाला, 4 लाख रुपये 5 लाख रुपये भरतात, महिन्याला हप्ता ठेवतात, 10,000 रुपये 12,000 रुपये हप्ता ठेवतात आणि पुरी 20 वर्षाचा असा ॲग्रीमेंट करतात. म्हणजे कसा तिथं भरापेक्षा इथं स्वतःचा रूम घेऊन लोन भरला काय प्रॉब्लेम आहे. धंदे करताना आणि लोन भरतात. तसं आपल्याला पैसा असेल तर आपण पण जाऊन रूम घ्या. कोणत्याने जास्तीत पैसा असेल तर डायरेक्ट कॅशवर घ्या, नसेल तर मग डायरेक्ट लोन सोयी सुविधा सगळ्या तिथं एकदा बघून या. पटत असेल तर लगेच रूम बुक करून घ्या. चांगल्यासाठी मी सांगित असतो. मला काही प्रमोशन मी करीत नाही ना, मी कोणच्याकडे काही पैसे घेत नाही. कोणता जीव काढायचा आणि त्याच्याकडे पैसे यायचे, त्याच्या कार्यक्रमाला जायचा, ते आपल्याला पटे नाही. चला आता पोहोचलो घरा. चला पोहोचलो किचनमध्ये. दुपारचं वाजलं 4 वाजलं. मस्त कालाच्या ठेवलेला मिनी माझ्यासाठी, तर मस्त पिऊन घेता. यो माझ्यासाठी, यो बाबूसाठी गरम केलेला दूध आणि यो आईसाठी चहा. तिघांसाठी वेगवेगळा, तिघांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळं. हे बोंबील कालचं आहे, ते पेज बाबूसाठी पेज होती ती. म्हणजे बघा, ही कारल्याची भाजी, ही बारकी आईसाठी, भेंड्याची भाजी मायेसाठी, सगळ्यांना वेगवेगळं. आणि मोठी आई पण कारल्याची भाजी खाते. ज्यांना डायबिटीज असते ना, ती कारल्याची भाजी जास्ती करून खातात. डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतात. चला या चहा प्यायला, मस्त गरमागरम चहा. दुपारचं वाजलं 4:30 वाजलं. तर आता मस्त गरमागरम चहा पिऊन तर झालेला. तर बाईची तर जाता, कारण की काही काम नाही आज सोमवार आहे, त्यामुळे एकदम आज मला आराम नाही का. मग थैली दे इकडे. थैली काही ना, खजाना ते ये ना मोर पुष्टाचा मोर होता, तो घेऊन चालले आपल्या पियाला. चला या पोहोचलो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. चल तो लय चिकणार. थोडं जोरा. चला आलो घरा. तर आता आईला घेऊन जरा बाहेर जायचा. मला पर्सनल कामासाठी बाहेर चाललो मी. तिला मास्क लावा सांगले, एलर्जी झाली तिला, दुसरा काहीच नाही. खोकल्याची म्हणजे आपला आपण जो धूप लावतो दुकानावर, तो धूप आणि धुलीची एलर्जी, बाकी काहीच नाही. A to Z रिपोर्ट करलं, सगळं नॉर्मल आलं. लास्टला मी दमलो. तिला सांगलं आता तुझे झालं बरं. लास्ट रिपोर्ट होता खपला काम, तो पण काढून झालेला आहे.
नॉर्मल दाखवला ना हिला सांगलेला तुला एलर्जी फक्त तवराच. चला आता करा रच्चं वाजलं 9:30 वाजलं तर आता घरा आल्या मस्त जेवताना झोपता सकाळचे जायचं आपल्या धंद्यावर. मंगळवार आहे तरी पण दोन्ही धंदे लावायचेच आपल्याला. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.